नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती कबीर गुंजाला म्हणत असतो, आज ना उद्या गुंजा तुला जावंच लागेल. मी कायम तुझ्याबरोबर नाही राहू शकत. एक दिवस तुला एकटीने प्रवास सुरू करावाच लागेल गुंजा. तेव्हा गुंजा बोलते, हसते आणि म्हणते, अहो साहेबा, मी काय कायमचं इथे राहणार आहे का? एक ना एक दिवस मला जावंच लागेल. ती हसून कबीरचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात कबीर बोलतो, हा प्रवास तुला एकटीला करायचा आहे गुंजा. तू तुझ्या पायावरती हा प्रवास करायला तयार आहे ना? तेव्हा लगेच गुंजा उडी मारून दाखवते आणि म्हणते, हे बघा साहेबा, मी तयार आहे. तेव्हा कबीर बोलतो, मला काय म्हणायचे ते कळतं ना गुंजा तुला? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तेव्हा गुंजा बोलते, विश्वास नसता तर आज मी इथं असते का? तर लगेच ती म्हणते, साहेबा, मला गहू नीट करायचे, तुम्ही जावा आता. तर कबीर बाहेर निघाल्यानंतर गुंजाच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. ती खूप रडत असते आणि मनाशीच म्हणते, साहेबा, हे धान्य पसाभर काय आणि ताटभर काय? तुमच्यात माझा जीव असाच कायम गुंतला राहणार आहे. मग तुमच्या बरोबर राहिली काय किंवा तुमच्या बिगर राहिली काय, तरी आता जिंदगीभर तुमच्यापासून अलग होता येणार नाही. असे म्हणून आता गुंजा रडू लागते. तर कबीरही दरवाजातून वळून गुंजाकडे बघत असतो. त्यानंतर इथे मधू आता किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेवढ्यात वहिनी तिथे येतात. वहिनी पाणी पितात आणि म्हणतात, अगं मधू, काय करतेस तू? तेव्हा मधू बोलते, हे बघा ना, स्वयंपाक करते. तेव्हा वहिनी बोलतात, हे बघ, कुणाला एवढं पाठीशी घालू नये मधू, काय करतेस तू? आता ती एवढा कार्यक्रम झाला समारंभाचा, मग तुझी सुनबाई कुठे? तेव्हा लगेच मधू बोलते, अहो ती आराम करत असेल. तेव्हा वहिनी म्हणतात, हो का? काय काम करून दमली ती एवढी आराम करायला? सांग ना, मला ना कळतच नाही मधू, तू काय एवढं सहन करते तिचं वागणं? ती असं घरची सून आहे ना, मग थोडंफार काम करायला हवं की नाही? तू थांब, मी ना कविताला हे सगळं आवरायला सांगते. ती मला मगाशीच म्हटली होती, पण मीच बोलले की राहू दे, मला बघायचं होतं मृण्मयी येते की नाही. तेवढ्यात मधू निघते. तेव्हा वहिनी म्हणतात, अगं मधू, कुठे निघाली? तेव्हा मधू बोलते, जाब विचारायला. तेव्हा वहिनी बोलतात, चांगला जाब विचार, का मी येऊ तुझ्याबरोबर? तेव्हा मधू म्हणते, नाही, नको. नंतर इथे आता मधू कबीर आणि मृण्मयीच्या रूम बाहेर आलेली असते. तेवढ्यात कबीर हा रूम मध्ये आलेला असतो. तेव्हा मृण्मयी विचारते, कबीर आलास तू? तेव्हा कबीर म्हणतो, नाही नाही, तुला दिसत नाही का? तेव्हा मृण्मयी बोलते, जोक नको ना कबीर. तेव्हा लगेच कबीर म्हणतो, इथे माझा जोक होऊन बसलाय आणि मी काय जोक करणार? कारण अख्खं जग माझ्यावरती विश्वास ठेवते, पण माझी बायको माझ्यावरती विश्वास ठेवत नाही. घरात कोणी आलं का ती गेल्यानंतर बायको लगेच तमाशा करते. एवढं तरी बरं आहे, माणसे गेल्यानंतर सगळा काही तमाशा करते ना. तेव्हा मृण्मयी बोलते, कुणावर समोर काय बोलायचं काय नाही हे कळतं कबीर मला, आणि आजपासून मी ना गुडगलसारखी वागणार आहे. मी पुन्हा असं नाही करणार. तेव्हा कबीर म्हणतो, अगं पण उमेर समोर तू हे सगळा तमाशा केला, तुला कळलं नाही तो बाहेरचा आहे म्हणून? तेव्हा मृण्मयी म्हणते, सॉरी ना कबीर, मी बदलणार आहे आता, मी असं नाही वागणार. तेव्हा कबीर म्हणतो, कुठपर्यंत? जिथपर्यंत गुंजाबद्दल घुसमट होत नाही तिथपर्यंत ना. एखादी घुसमट निघाली की पुन्हा तुझं चालूच झालं. आता मधू त्या दोघांचं पूर्ण बोलणं दरवाजाच्या बाहेर उभी राहून ऐकत असते. तेव्हा आता मृण्मयी जोरात दरवाजा बंद करते आणि म्हणते, कबीर, काय प्रॉब्लेम आहे तुझा? का आपल्यामध्ये सारखं सारखं गुंजाला आणतो? तेव्हा कबीर बोलतो, तू कधीही गुंजाबद्दलच बोलत असते. घरात संध्याकाळी सकाळी माझ्याबरोबर बोलायचं म्हणलं की तुला गुंजामध्ये लागते. त्यामुळे मी तुला सांगतोय, मला वाटत होतं मी तुला वेळ देत नाही, म्हणून तुला सगळा असा काही प्रॉब्लेम होतोय, घुसमट होती तुझी, चिडचिड होती, पण तसं नाहीये. मुळात म्हणजे ना, तुझ्या मनात संशयाचं भूत तयार झाले. जोपर्यंत ते संशयाचं भूत उतरत नाही ना, तोपर्यंत आपल्यात काहीही चांगलं होऊ शकत नाही. मला उद्या लवकर जायचे, त्यामुळे झोप आता, कटकट करू नकोस. ते म्हणून आता कबीर लगेच लाईट बंद करतो. तेव्हा मृण्मयी लगेच तो लाईट चालू करते आणि म्हणते, झोपलेल्यांना जाग करता येतं कबीर, पण झोपेल्याचं सोंग घेणाऱ्यांना जाग करता येत नाही. तेव्हा आता लगेच कबीर पुन्हा लाईट बंद करतो. मृण्मयी म्हणते, बाद झालं कबीर, कुठपर्यंत पळ काढणार आहेस तू? तेव्हा कबीर म्हणतो, हो, पळतोय मी, कारण ही बेडरूम नाही, कोण रूम झाली माझ्यासाठी. इथे आल्यावर एखाद्या जेलमध्ये आल्यासारखं वाटतं, आणि जेलमध्ये शिक्षा काय, शेवटी फाशीच. तेव्हा लगेच मृण्मयी बोलते, माझ्याबरोबर राहणं तुला शिक्षा दिल्यासारखं वाटतं? तेव्हा कबीर म्हणतो, मृण्मयी, काय आहे ना, मला ना तुला स्पष्टीकरण देता देताच धाप लागते पार. तुझं सारखं तेच असतं, आणि मी काय करतो ग? मी फक्त मन लावून काम करतो आणि
तू इतकं गडून करून ठेवलंय की माझ्या आईचा सुद्धा माझ्यावरती विश्वास राहिला नाही आता. तेव्हा मृण्मयी बोलते, आत्तूच्या सांगण्यावरून मी तुझी माफी मागायला आली होती, पण मला काय हौस नाहीये तुझी माफी मागायची. मी असंच वागणार आहे आणि त्याचा कुणाला काही प्रॉब्लेम झाला तरी होऊ दे, कुणाला धाप लागू दे, नाही तर काही होऊ दे, मी माझं वागणं सोडणार नाही, असे आता मृण्मयीने कबीरला खडसावून सांगितलेले असते. तर हे सर्व बोलणं ऐकून बाहेर मधू मनाशीच म्हणते, एवढं समजावलं तरी काही उपयोग झाला नाही. तिने शेवटी जे करायचं ना तेच केलं. त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गुंजा घर झाडत असते. तेवढ्यात पेपरवाला पेपर घेऊन येतो आणि जोरात घरात फेकतो. आता तो पेपर गुंजाच्या पायाला लागतो. ते गुंजा म्हणते, अरे उद्या तू ये पेपर घ्यायला, मग बघ हाच पेपर तुझ्या डोक्यात मारते की नाही. तेवढ्यात मधू येते आणि म्हणते, काय तमाशा चालू आहे, का आरडाओरडा चालू आहे सकाळी सकाळी, बघू तो पेपर इकडे, यांना वाचायचंय, असे म्हणून आता हिसकावून तो पेपर गुंजाच्या हातून घेते. तेव्हा लगेच त्या पेपरमधून एक कागद पडतो. आता मधू तो कागद हातात घेते आणि वाचते. त्यात लिहिलेलं असतं, सुपर मार्केटमध्ये मुलं मुली कामाला हवीत, राहण्याची वयाची अट 18 वर्ष असते आणि पगार पण चांगला असतो 15,000 रुपये, शिक्षणाची तशी काही अट नसते. आता मधूच्या डोक्यात लगेच गुंजाला नोकरीला लावण्याचं. मधू लगेच इथे कबीर टेरेसवरती व्यायाम करत असतो. त्याच्याकडे धावतच येते आणि म्हणते, 2 दिवस आहे आज, लक्षात आहे ना आज दुसरा दिवस आहे. तेव्हा कबीर म्हणतो, हो माझ्या लक्षात आहे. तेव्हा मधू बोलते, काल पुन्हा भांडलात ना, सतत सतत असं भांडणं योग्य वाटतं का तुला. तेव्हा कबीर म्हणतो, प्रत्येक भांडणात तू मलाच भागीदार पाडणार आहेस का. तेव्हा मधू म्हणते, अरे पण ही सगळी भांडणं तुझ्यामुळे होतं हे लक्षात येते का तुझ्या. तेव्हा लगेच कबीर म्हणतो, तुला नाही सगळ्यात मीच का मध्ये आणते तू. आता त्या मोरेंना मी सांगितलं होतं का गुंजाला पुढे यायला, तिचा सत्कार करायला. मग ती मृण्मयी सारखी गुंजावरती काय येते ना, मला काही कळतच नाही, का मध्ये मध्ये आणते. तेव्हा मधू बोलते, अरे ती तिची बायको आहे, ज्या बायकोचंच कर्तव्य पार पाडते ती. हे बघ, मृण्मयीला कसं टाळ्यावर आणायचं ना ते मी बघून घेईन, पण गुंजाचं काय करायचंय ते तू ठरव. काय ठरवलंय मग. तेव्हा कबीर म्हणतो, हे बघ आई, आधी तिची परीक्षा होऊ दे, परीक्षा झाल्यानंतर तिच्या नोकरीचं बघावं लागेल, मग काय करायचं ते. तेव्हा मधू म्हणते, एवढा वेळ आहे तुझ्याकडे. नाही नाही, हे बघ ही नोकरी चालून आली, गुंजा इथे नोकरी करेल, खरंच खूप चांगली आहे. तेव्हा लगेच कबीर म्हणतो, काय. अगं आई, हा फुल टाईम जॉब आहे, ती कसा अभ्यास करणार मग, आणि ती अजून लहान आहे, कुठे नोकरी लगेच. तेव्हा मधू बोलते, लग्न करायला लहान नव्हती का ती. अरे 18 वर्षानंतर ज्याला त्याला ज्याचा त्याचा हक्क असतो, त्यामुळे गुंजा नोकरी करणार हे ठरलंय म्हणजे ठरलंय. आणि हो, इतके दिवस तिने आपल्या घरात जे काही काम केलंय ना त्याचा हिशोब चुकता करायला हवा. नंतर इथे आता गुंज किचनमध्ये येते तर रेशीम पोळ्या लाटत असते. तेव्हा गुंजा बोलते, रेशीमताई आज चक्क तुम्ही किचनमध्ये. तेव्हा लगेच रेशीम म्हणते, हो ना गं, मला उशीर झालाय. तेव्हा गुंजा म्हणते, तुम्ही जावा बरं, मी करते समजा, तुम्ही तुमचा आवरा. तेवढ्यात मधू येते आणि म्हणते, रेशीम मृण्मयी कुठे, मी कविताला बोलले होते ना मृण्मयीला कणिक मिळवायला उठवायचं म्हणून. तेव्हा लगेच गुंजा म्हणते, अहो आय, मृण्मयीताई आंघोळीला गेल्यात, मी आत्ताच त्यांच्या रूममधून जाऊन आली. तेव्हा लगेच मधू मनाशीच म्हणते, कसं समजावून सांगूया मृण्मयीला, तिला कळत कसं नाहीये, या घरची जबाबदारी घ्यायचं अजिबातच मनावर घेत नाही. तेव्हा गुंजा बोलते, अहो आय, मृण्मयीताईला ना आंघोळीला जरा टाईम लागतो ना, जाऊ द्या ना. आता मधू लगेच गुंजावरती भडकते आणि म्हणते, मी तुला विचारलंय का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीच पाहिजे का तू, असं आहे का काही, असे म्हणून आता रागानेच ओरडून बाहेर जाते. तेव्हा रेशीम बोलते, या काकूला काय झालंय, का ओरडते ती सारखी तुझ्यावरती. तेव्हा लगेच गुंजा बोलते, पण मी ह्या चपात्या करू की न ग. तेव्हा लगेच रेशीम म्हणते, तू ना भाजीला फोडणी दे, मी चपात्या करते. आता मृण्मयी कडे इकडे मधू आलेली असते. तर रूममध्ये आल्यानंतर बघते तर बेडवरती सर्वीकडे पसारा पसारा मांडलेला असतो. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, अगं तू ये ना. तेव्हा लगेच मधू बोलते, मृण्मयी अजून आवरलं नाही का. तेव्हा मृण्मयी बोलते, आत्तू काय झालं, एवढं सकाळी सकाळी का आलीस. तेव्हा लगेच मधू बोलते, अगं मृण्मयी सकाळ नाहीये, 9 वाजलेत, 3 तास झाले तेव्हाच सकाळ संपून गेली. तेव्हा मृण्मयी बोलते, कबीर बाहेर आहे आत्तू. तेव्हा मधू म्हणते, अगं मी तुला एवढं काल समजावलं तरी पण तू या घरची सून होण्याचं कधी स्वीकारणार आहे. तेव्हा मृण्मयी म्हणते, कबीरने जेव्हा मला बायकोचा हक्क देईन ना तेव्हा मी या घरची सून पण होईल. तेव्हा मधू बोलते, एवढा हट्टीपणा कामं नाही येत बाई, बरा नाही, चल या घरची जबाबदारी घे. तेव्हा मृण्मयी म्हणते, पण नेमकं करायचंय तरी काय तू. नंतर इथे आता कबीर उमेरला फोन करतो आणि म्हणतो, मी तुला एक नोकरीची जाहिरात पाठवतोय, ती कंपनी कुठली आहे, तिचं ओनर कोण आहे, सगळी माहिती काढ आणि मला सांग. तेव्हा उमेर म्हणतो, अरे बिरादर ठीक आहे, पण ही नोकरी कुणासाठी.
कुणासाठी बोल ना. तेव्हा कबीर म्हणतो, आईने गुंजाविषयी खूपच ठाम निर्णय घेतलाय. काही कळायला मार्गच नाही. गुंजासाठी नोकरी बघितली. तेवढं प्लीज चौकशी करून मला सांग. तेव्हा उमेर म्हणतो, ठीक आहे बिरादर, मी तुला सगळं काही सांगतो. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मधुने आता मृण्मयीला हात धरून किचनमध्ये आणलेलं असतं आणि ती मृण्मयीला बोलते, हे बघ मृण्मयी, तुला जर कबीरचं प्रेम मिळवायचं असेल तर घरच्या बाईला आधी स्वयंपाकघराचा ताबा मिळवावा लागतो. त्यामुळे आजपासून या घराचा ताबा तू घे. असे म्हणून आता गुंजाच्या हातातून लाटणं हिसकावून लगेच मधु मृण्मयीच्या हातात देते. आता मात्र गुंजाला खूपच वाईट वाटतं. ती मधूकडे एकटक बघत असते. तेवढ्यात कबीरही गुंजाकडे बघतो. त्यालाही गुंजाचं खूप वाईट वाटतं. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी